हाय मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आभाळ माया या कवितेचा स्वाध्याय. तर इयत्ता 4थी विषय मराठी. तर आता सुरू करू. मित्रांनो, पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. पावसाचे ढग होऊन कुठे कोसळावे असे कवीला वाटते. पावसाचे ढग होऊन डोंगर, दरी आणि शेतात कोसळावे असे कवीला वाटते. शेतकऱ्याला बरकत केव्हा येते? शेतकऱ्याला बरकत शेत पिकून येते. कवीला उजेड कोठे न्यायचा आहे? उत्तर, कवीला उजेड गरिबांच्या झोपडीत न्यायचा आहे. पक्ष्यांकडे पाहून कवीला काय वाटते? पक्ष्यांकडे पाहून कवीला चोच आणि पंख फुटावेत असे वाटते. आभाळ माया मिळावी असे कवी का म्हणतो? उत्तर, आनंदाने नाच गाण्यासाठी सर्वांना आभाळ माया मिळावी असे कवी म्हणतो. प्रश्न 2, कवीला खालील गोष्टी पाहून काय व्हावेसे वाटते? पाऊस, पणती. तर पाऊस, कवीला पाऊस होऊन डोंगर, दरी व शेतात कोसळावेसे वाटते. पणती, कवीला पणती होऊन गरिबांच्या झोपडीत प्रकाश द्यावासा वाटतो. प्रश्न 3, खालील गोष्टींचा वापर कशासाठी होतो ते सांगा. अंगण बागडण्यासाठी. मैदान खेळण्यासाठी. शेत धान्य पिकवण्यासाठी. फुले सुवास घेण्यासाठी. आणि दिवा उजेड करण्यासाठी. प्रश्न 4, तुम्ही कोणासाठी काय द्याल? मी आईसाठी वेळ देईल. तुम्हाला काय काय ऑप्शन आहेत ते मी सांगतो शेवटी. प्रश्न 5, तुम्ही पक्षी झाला आहात अशी कल्पना करून 5-6 ओळी लिहा. मी पक्षी झालो तर पक्ष्यांना उडताना पाहून माझ्या मनात नेहमी यायचे की मला जर पंख फुटले तर मी पक्षी झालो तर किती मजा होईल. उडत उडत आभाळात मुक्त संचार करीन. डोंगरावर जाईन, वेगवेगळ्या झाडावर बगडेन. झाडावर घरटे बांधीन. झाडावरले मधुर फळे दररोज खाईन. इतर पक्ष्यांशी मैत्री करीन. तर हे तुम्ही लिहिलं होतं, मी आईसाठी वेळ देईल. तर याचा हे किती 9 शब्द आहेत वाटतं. तर आपण बघू ते 9 शब्द. मित्रांनो, इथं आहेत ते 9 शब्द नाही. 2 + 2 2 + 2 4 4 + 2 6 6 प्रश्न येते. तर मित्रांसाठी, शाळेसाठी, घरासाठी, शेतासाठी, आईसाठी आणि बाबांसाठी. तर तुम्ही कोणासाठी काय द्याल हे मी नाही सांगू शकत तुम्हाला. आणि मी आईसाठी वेळ दिलाय, तर आईसाठी मी लिहिलंय. आणि हा क्वेश्चन आपला झालाय. तर आजचा स्वाध्याय कसा वाटला ते कमेंट करा. आमच्या इशूला बघा. इशू इकडून नाही दिसत. इच्छू
तोंड कशाने भरलं एवढं? बघा आमची छोटी पोरगी काही दिवसांनी मोठी होईल. आज 8 मार्च महिला दिन. हा तिला ती कोमल आहे, कमजोर नाही, अबोल आहे, निर्बल नाही आणि ईश्वरी अशी आमची मजबूत होणार आहे, कराटे चॅम्पियन बनवणार आहे. आणि मला संभाजी सारखी लढली पाहिजे ती. मला ठेवा तसंच आहे ना. काशीच्या राणी सारखी लढली पाहिजे. मला ठेवा तसंच आहे ना. त्या मुलींना जर कराटे शिकवल्या, त्यांना जर त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं केलं तरच महिला दिन साजरा झाल्यासारखा वाटेल. हा बघा बघा कशी त्रास देते, हो कशी त्रास देते अशी. त्रास दे बाबा. आणि तू इशिलाच कराटे जुडो काय शिकवायचं ते शिकव, मला नको शिकू. हा तुला शिकवणारच ना. तू का जळतो एवढा? पाय साफ कर. करा पाय साफ. पाय साफ करून तर मित्रांनो कसं वाटला अशी पाहिल्यापासून स्वच्छता शिकवतो आम्ही पोरांना. तेव्हा पाय साफ करायचे. मित्रांनो तुम्ही पण करत जा. कधी कधी गादीवर घाण असती, गादीवर झोपत असाल का चटईवर झोपत असाल तर तुम्ही कॉमेंट करा. पण असे पाय साफ करूनच यायचा असे. तर हा व्हिडिओ मी इशूच्या नावाने समाप्त करतो. बाय.